Okay. Done. Very good. So we have been studying numerical solving. बरोबर बेटा, की ज्याच्यामध्ये कन्झर्वेशन ऑफ द मोमेंटम वाले सम्स आता आपल्याला पाहिजे. सो फार वी हॅव सॉल्व न्यूमेरिकल्स ऑन laws of motion. Getting? Ha. Now everybody knows law of conservation of momentum. Total momentum initial is total momentum final. So in which m1 u1 plus m2 u2 is m1 v1 plus m2 v2. No external force applied. आणि बॉडीज दोन असतील, मग m1 आणि m2 म्हणजे पहिली बॉडी आणि दुसऱ्या बॉडीचा मास, u1 u2 म्हणजे त्या दोघींची इनिशियल वेलॉसिटी, v1 v2 म्हणजे त्या दोघींची फायनल वेलॉसिटी. Where u is the initial velocity, m is the mass of the body, and v is the final velocity. Total momentum before is total momentum after. पहा बरं आता, a bullet of mass 20 gram is horizontally fired with the velocity of 150 meters per seconds. पहा ही अशा पद्धतीने सपोज इकडनं फायर केली गेली. ओके, आज मी काय करतो, त्याला सोडवतो प्ले करण्यापेक्षा. ओके, पाहता लक्ष द्या. चला क्वेश्चन वाचला सर्वांनी, काय म्हणतायत बाळा? ह्या अशा पद्धतीने बुलेट की जिचं मास 20 ग्रॅम आहे, बरोबर. मग आता एक बुलेट आहे आणि एक गन आहे बेटा. ओके, बुलेटच्या मासला m1 म्हणू आणि गनच्या मासला m2 म्हणू. हे लक्ष दे रे. फर्स्ट ऑब्जेक्ट इज बुलेट, सेकंड ऑब्जेक्ट इज गन. बर, पाहता m1 20 ग्रॅम. मग सगळ्यात अगोदर ए बुलेट की जिचं मास किती आहे बाळा? 20 ग्रॅम्स. मग मी m1 लिहिणार काय रे बाळा? 20 ग्रॅम्स. मग तुम्हाला सर्वांना माहिती आहे 20 म्हणजे वी हॅव टू डिवाइड बाय 1000 सो दॅट इट विल गेट कन्वर्टेड इनटू किलो. हे दिसतंय का? विजिबल आहे? 0 0 गॉट कॅन्सल आउट. बेटा 2/100 मीन्स इट इज 0.02 किलो. हॉरिझॉन्टली फायर्ड, ह्या अशा पद्धतीने फायर केली. ओके, विथ द व्हेलॉसिटी ऑफ 150 मीटर पर सेकंड. ऑल राईट, तिचा स्पीड आहे 150. मग आता जो इनिशियल स्पीड आहे बेटा, बेसिकली आता फ्रॉम द पिस्टल ऑफ मास दिस व्हॉट इज द रिकॉइल. आता तिचा जो इनिशियल स्पीड आहे ऍक्च्युली, बरं का, तर दोन केसेस असतात पहा, एक इनिशियल आणि एक फायनल. मग आता आपण अजूम करूया, अगोदर गन त्याने अशी पकडून ठेवली होती हातात विथ बुलेट. दे बोथ वर ॲट रेस्ट. अरे दोन्ही पण रेस्टला होते. ठॉय केल्यावर बोथ हॅव गॉट इन द मोशन. बुलेट पुढे, गन मागे, बरोबर. दॅट मीन्स u1 काय म्हणूया बेटा? 0 इनिशियली ॲट रेस्ट. बर, राहिला विषय गनचा. तर बाळा m2 इज द मास ऑफ गन 2 kg, आहे का नाही? 2 kg. हे कोण होतं? आपली पिस्तॉल. सो या मध्ये आहे म्हणजे कन्वर्ट करायचा काही संबंध नाही. व्हॉट इज द रिकॉइल व्हेलॉसिटी ऑफ पिस्तॉल? आता गोळी गेली पुढे. अरे सॉर नो? येस. आणि ही गन कुठे जाणार बेटा? म्हणजे याचा आन्सर ऑटोमॅटिक काय पाहिजे? मायनस. किंवा तुम्ही मायनस लिहिलं तरी चालतं, यू विल गेट अ पॉझिटिव्ह आन्सर. आहे, कळतंय का? सो ती किती व्हेलॉसिटीने गेली, ही व्हेलॉसिटी आपल्याला काढायची. काला क्वेश्चन. मग निरंजन आपण काय म्हणूया बेटा? v2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. काय म्हणू? v2. कशामुळं? u2 इज 0. अरे कळलं का? अरे ती पण इनिशियली ॲट, कळलं का? u1 इज 0, u2 इज ऑल्सो 0, बोथ वर ॲट रेस्ट. आणि वेलॉसिटी v1 150. आलं लक्षात? हे कळतंय का रे? अरे दोन्ही रेस्टला आहे, दोघांची इनिशियल स्पीड 0 आहे. दोघांची फायनल स्पीड कसे? बुलेटचा फायनल स्पीड 150 आणि गनचा फायनल स्पीड काढायचा म्हणजे v2 काढायचा. काय काढायचा? ए कळतंय सगळ्यांना? काय काढायचं बाळा? v2. बरं, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम सर्वांना
माहिती आहे का नाही? सगळ्यांनी लक्षात घ्या बेटा. पी इनिशियल इज पी फायनल, आहे का नाही? मग आता इनिशियल दोघांचं पण, बुलेट आणि गन, म्हणजे काय रे बेटा? M1 U1 प्लस M2, आहे की नाही? इनिशियल मोमेंटम. फायनल M1 प्लस, कळलं का सर्वांना? ओके. मग बेटा U1 आणि U2 0 आहे, म्हणजे चला व्हॅल्यू टाकून देऊ, नो इश्यू, आहे की नाही? 0.02 किंवा मी डायरेक्ट याला कट करू का असं? अरे दोन्ही 0 आहे ना, U1 आणि U2. तर त्या आन्सर काय होणार आहे बाळा? 0 ओनली, आहे का नाही? हा, सो 0 इज इक्वल टू M1 किती रे बेटा? 0.02 मल्टिप्लाय बाय V1, बोला 150, प्लस M2 किती आहे रे? 2 kg, आणि V2, अरे कळलं सगळ्यांना? मग आता दिस इज इक्वल टू 0.02. आता 150च्या डबल 300, आणि 2 डेसिमल पॉईंट अलीकडे म्हणजे 3 ओनली. अरे कळतंय का नाही? 150 इंटू 2 किती झाले? 300. 2 डेसिमल पॉईंट अलीकडे म्हणजे 3 प्लस 2 टाइम्स V2. मग V2 काय होईल रे बाळा? तो प्लस 3 मायनस 3 होईल, मल्टिप्लाय वाला 2 डिवाइड होईल, मायनस 1.5. कशामध्ये आन्सर आलं बाळा आपलं? मीटर पर सेकंड. निगेटिव्ह का आलं? अच्छा, निगेटिव्ह राहिलं. निगेटिव्ह का आलं? कॉमन सेन्स आहे ना सर. तुम्ही बुलेट पुढे गेली होती, त्या डायरेक्शनला पॉझिटिव्ह बोलले, मागच्या डायरेक्शनला आपोआप निगेटिव्ह बोलावं लागेल आपल्याला, किंवा आन्सर निगेटिव्ह आलं. हे कळलं सगळ्यांना? नाव आय विल प्ले द प्रेझेंटेशन. पहा आता, फायर केली, भिंतीला धडकली, फायनल व्हेलॉसिटी 150, सुरुवातीची 0 का? बिकॉज इट वॉज ॲट रेस्ट. ओके. सो प्रेझेंटेशनच्या थ्रू व्यवस्थित समजते का? मी सोडून देऊ? काय करायचं? पण दोन्ही करायचं, तुम्ही जसं म्हणाल तसं. आता हा क्वेश्चन पहा. फ्रॉम अ रायफल ऑफ मास 4 किलो, बुलेट ऑफ मास 50 ग्रॅम इज फायर्ड विथ इनिशियल व्हेलॉसिटी किती रे? 35. कॅल्क्युलेट द रिक्वायर्ड व्हेलॉसिटी. सेम कॉपी पेस्ट मागच्या समसारखं की नाहीये? ठीक आहे. रायफलचा मास, हा सोडू आपण. हा, हे बघ, हे बघ बाळा, रायफलचा मास 4 किलो, त्याला आपण काय म्हणतो बच्चा? M2. अरे लक्ष लगा, हे बघ व्हेरिएबल्स कोणकोणते आहेत? M1 U1. हा, नाही M1 तर राहणार, आणि तिची फायनल स्पीड V1. अरे सॉर नो. सेकंड ऑब्जेक्टचं मास, इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल. कळालं की नाही कळालं? सिंपल. M1 म्हणजे आपण नेहमी बुलेटला म्हणायचं, आलं लक्षात? हा, मग आता रायफलचा मास 4 किलो, मग काय लिहू रे बच्चा? M2 इज, दिसतंय का थर्ड वेळी? विजिबल आहे ना? 4 किलो. हा, बुलेटचा मास 50 ग्रॅम. M1 किती रे बाळा? म्हणजे तुला माहिती आहे 50 बाय किलो, टोचूक 0 पॉइंट, आहे की नाही बाळा? पुढे इनिशियल व्हेलॉसिटी 35 मीटर पर सेकंड. कोणाची आहे रे? बुलेट. पाय ना, बुलेट इज फायर्ड, आहे की नाही? विथ इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ 35. आता इनिशियल व्हेलॉसिटी किती दिली बच्चा? 35. तो लक्षात आलं का? त्यांनी या सम मध्ये काय दिलं? ते म्हणले इनिशियल व्हेलॉसिटी 35 आहे. कॅल्क्युलेट द रिक्वायर्ड व्हेलॉसिटी ऑफ रायफल. रिक्वायल म्हणजे नंतरची V2. काय काढायची? V2. आलं का लक्षात? बर, आता या क्वेश्चनला थोडं अनालाइज करू आपण, म्हणजे काही गडबड व्हायला नको. हे बघ बाळा, 4 किलोची हे आहे. बर, राहिलं कोण कोण याच्यामध्ये? V1 आणि U2. याचा अर्थ आपल्याला, ऐका ना, ऐका. फ्रॉम द रायफल ऑफ द मास 4 किलो, जेव्हा आपण बुलेट आणि मास उदाहरण येणार,
95% ठिकाणी इनिशियल स्पीड 0 असणार आहे. 95% ठिकाणी. त्याचं कारण पाय ना, तू फील घे ना. ही गोळी इथून उडवली तर बेटा ही 150 मीटर पर सेकंड चालली की नाही? अरे कोण चालली? ही गोळी चालली का नाही? कितीच्या स्पीडने चालली? सॉरी 150 म्हणलो मी. 35 चालली ना, बरं का रे बाळा? ही 35 चाललेली आहे. याचा अर्थ हा काय असला पाहिजे तिचा फायनल स्पीड. अरे येस ऑर नो? इनिशियली ती गोळी गन मध्ये होती का नव्हती? अरे बरोबर आहे का नाही? म्हणजे तिचा जो इनिशियल स्पीड आहे U1 काय असला पाहिजे? 0. आणि हे काय असला पाहिजे? V1. खरं आहे का खोटं? अरे विचार करून पहा ना, बरोबर आहे का नाही? याचा अर्थ आपण जे U1 घेतलंय ते 35 न घेता आपल्याला काय घेतलं पाहिजे बाळा? कॉमन सेन्स 0 घेतला पाहिजे. आणि तिचा फायनल स्पीड किती घ्यायचा बाळा? अरे कालं का नाही कालं? तू म्हणजे सर तुम्ही जर चुकले होते. अरे तू अनालाइज कर, यू विल अंडरस्टँड. त्याशिवाय सम सुटणार पाय ना. गनचा मास 4 किलो. सुरुवातीला गन मोशन मध्ये रेस्ट मध्ये ठॉय केल्यावर मागे गेली ना ती. ठॉय केल्यावर मागे गेली म्हणजे सुरुवातीला यू ऑफ द गन म्हणजे U2 काय होता बच्चा? 0. म्हणजे U2 इज 0. आणि आपल्याला काढायचा काय रे बच्चा? V2. कळतंय का मी डायग्राम मध्ये जे काय दाखवलंय? संपलं. चला फॉर्म्युला काय अप्लाय करायचा पटकन सांगा सर्वांनी. आहे का नाही? P इनिशियल इज P फायनल. हा मोठ्याने बोला. M1 U1 प्लस M2 U2 इज इक्वल टू M2 V2. मग बाळा U1 पण 0, U2 पण 0. 0 प्लस 0 0 लिहूया आपण. M1 इज 0. आहे का नाही? मल्टीप्लाय बाय V1 इज प्लस M2 इज 4 किलो. V2 इज फाइंड करायचं आहे का नाही? झालं. मग आता 35 मल्टीप्लाय बाय 5 करूया. 5 5 जा 35 कॅरी आली 3 5 15 आणि 3 18. बरं का? डेसिमल पॉईंट किती लावायचे? 2 प्लेसेसला म्हणजे 1.85. झेप्या का नाही झेप्या? इकडे 0 प्लस 4 टाइम्स काय रे बाळा? मग आपला V2 काय होईल बाळा? ते पॉझिटिव्ह 1.5 मायनस होईल इकडं आणि मल्टिप्लाय वाला 4 डिवाइड. मग हा मायनस हा 5 5 जा 25. व्हेरी सॉरी मी 35 बोललो. एक्स्ट्रीमली सॉरी. 2 आणि 5 3 जा 15 7 1 7. हा दिस मस्ट बी 1.75. ओके मायनस 1 डिवाइडेड बाय 4 मायनस 0.4 4 जा 16 1 4 3 जा 12. सो अप्रॉक्सिमेटली एवढे मीटर पर सेकंड. समजते सर्वांना? ठीक आहे. चला आपली आठवण कोणी काढली पाहू आपण. हर्षल रिपीट इट. ओके हर्षलचं म्हणणं आहे काय करा? रिपीट करा. ओके पहा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर बेटा 4 किलोची रायफल आहे, 50 ग्रॅमची बुलेट आहे, तिला ठॉय केलं गेलं. मग आता चूक आणि बरोबर या गोष्टी ते बोलले इनिशियल व्हेलॉसिटी एवढी नाही गेली. पण आपण समजून घ्यायचं की क्वेश्चन मध्ये हर्षल फायनल कंडिशन नाहीये. लक्षात आलं का? समजा ठॉय आणि ब्लॉक मध्ये घुसली. आता ती झाली फायनल कंडिशन का बॉ तिचा फायनल स्पीड 0 झाला वगैरे वगैरे. कळतंय का? असं इथं फायनल काही नव्हतं. फायनल काही नव्हतं, फक्त ती निघाली. याचा अर्थ अगोदर काय होती? ऍट रिस्ट. हे टेक्निक कळलं सगळ्यांना? बरं आता पहा
तिचं मास इनिशियल व्हेलॉसिटी पाहिलं का, काय घेतली बेटा, 0. कशामुळं, कारण की जी आहे तीच फायनल आहे ना आता. अरे 2 केसेस पाहिजेत का नाही. समजा मी एक दगड घेतला, मारला, अरे मग कुठे मारलाय मला तिथे यायला पाहिजे ना. मग मी जो फेकलाय तो इनिशियल स्पीड घेईल. अरे कळालं की नाही कळालं, कुठे मारलं तेच माहिती, नुसती निघाली. आता निघाली म्हणजे आधी काय होती, रेसला. कुठं निघाली मला काय माहिती, पंढरपूरला गेली का अमरापूरला गेली का पुरात गेली, मला माहितीच नाही. अरे कळतंय सगळ्यांना, वी डोंट नो, दॅट्स वाय टेक इनिशियल स्पीड ॲज 0. म्हणजे क्वेश्चन मध्ये ते फसवण्याचा प्रयत्न करतील, आलं लक्षात. आणि मग आता हा फायनल स्पीड भिंतीत गेली का कोणाला मारली, वी डोंट नो. बर, सो इन दिस वे पहा आता काय काय लिहिणार बेटा. m2 इज द मास ऑफ रायफल विच इज 4 किलो. m1 इज द मास ऑफ बुलेट विच इज 50 ग्रॅम, म्हणजेच 50/1000 म्हणजे 0.05 किलो, बरोबर. u1 0 आणि u2 सुद्धा 0 बिकॉज बोथ वेअर ॲट रेस्ट. म्हणजे 95% उदाहरणात हेच असतं बुलेट गनच्या. 95% बोललो मी, 100 बोललोय का नाही. मग ते 11वीला समेत, नीट लेवलला ते समेत, अलग लक्षात काही. आता छोट्या वर्गात तुम्हाला मॅक्झिमम समाशी. आता हा V1 म्हणजे बुलेटचा फायनल स्पीड किती आहे बेटा, त्यांनी दिलेला 35, बरं का. आणि V2 आपल्याला काढायचा होता, हर्षल काल का आता, आणि हा फॉर्म्युला लावून टाकायचा. बर, मग आता काल का, या सगळ्या व्हॅल्यू आपण टाकल्या, 0 आणि 0 आलं, हे लेफ्ट हँड साइड झाली 0. आणि मग हे फक्त सोडवायचं, 1.75 आणि हे 4 आपला डिवाइड होईल, म्हणजे आवर आन्सर विल बी दिस. काल हर्षल काल हे, त्यासाठी आता मी इकडं एक स्क्रीन लावू, सो दॅट आय कॅन रीड युअर चॅट्स. अरे कळतंय का, इंटरॅक्शन होईल हळूहळू, वी विल प्रोग्रेस. चला इथपर्यंत आले सगळे माझ्यासोबत. बर, आता पहा बरं. ए गर्ल ऑफ मास 40 kg जम्प्स विथ अ हॉरिझॉन्टल वेलोसिटी ऑफ 5 मीटर पर सेकंड ऑन टू अ स्टेशनरी कार्ट. चला मी याला मॅन्युअली सोडू का एकदा, तुम्ही सांगा. मी मॅन्युअली सोडून मग प्ले केलेलं समजतंय का काही कन्फ्युजन होतंय, फक्त प्ले करू का, एक एकाने बोला. वैष्णवी, मी असं पण सोडवतो ते पण कळतं, चालेल. हा, आणि मग नंतर आपण प्ले करू, अलग लक्षात. ठीक आहे, हा बाळा बोलो, काय म्हणते. अरे टाइमचा आपल्याकडे लई टाइम आहे सिया. हा, आता एक्झाम आली सर, आता हा आमचा अभ्यासाचा पिरियड आहे. हा लक्ष दे, जे शिकताय ते परफेक्ट शिका. पहा हे सम आपण मॅन्युअली सोडू, म्हणजे मी जसं करतोय आता असं तुम्हाला करायचं एक्झाम मध्ये. ओके, फक्त मी थोडंसं शॉर्टकट मध्ये करतो, बिकॉज आन्सर येणं इम्पॉर्टंट आहे. बाळा ते काय म्हणतात, कोण आहे रे, गर्ल, जिचं मास 40 kg आहे का नाही, 40 किलो, बरं का, गर्लचं मास आहे, ठीक आहे ना. एक ऑब्जेक्ट गर्ल आहे, जम्प्स विथ अ हॉरिझॉन्टल वेलॉसिटी. ओके, ते हॉरिझॉन्टल का वापरलं, तो आपण जेव्हा 11th जाऊ ना तेव्हा ते वेलॉसिटी वेगवेगळे आहे, म्हणजे नाही का, कर्व वगैरे, आपल्याला सगळं स्ट्रेट आहे सध्या. तर ते हॉरिझॉन्टल वेलॉसिटी तिची किती, 5 मीटर पर सेकंड, अलग लक्षात. कोणाची रे बाळा, गर्लची. तुम्हाला एक लक्षात आलं का, किरदार कितने हैं, बस 2 ही है. अरे 2 असतात ना, बुलेट गन. अरे लक्षात आलं का, तिथे ठेव, पाहिलं तुझं जे चाललंय त्याच्यातच लक्ष नाही, ती बॅग उचकती तू, एक तर तुला लिहायचं काही नसतं का नाही बाळा, तू काय करू राहिली बॅग मध्ये, सांगा आता मला. काय पाहिलं का, किती येड्याचा बाजार आहे का नाही, येड्याचा बाजार आणि पेड्याचा पाऊस. शांत बसायचं, मी शिकवतोय, तू फक्त समजूनच घ्यायचं ना, लिहित तसं काही नाही, तू टेक्निक समजून घ्या. नजर हटी दुर्घटना घटी, समजून घे ना टेक्निक. आता 2च ऑब्जेक्ट असतात मोमेंटमच्या क्वेश्चन मध्ये, जसं की बुलेट आणि गन. माझी ते बघ इथं डिटेक्ट करा 2 ऑब्जेक्ट, एक गर्ल आणि कशावर उडी मारली तिने, स्टेशनरी शब्द जाऊ दे ना, कार्ट. अरे ऑब्जेक्ट कोण आहे, कार्ट. कार्ट कळतं ना सगळ्यांना, नाही का, एका जागेवर ठेवलेलं ते. हा, मी चित्र काढतो आता, माझ्या चित्र घाबरायचं नाही, तोपर्यंत फक्त समजून घ्या. हा, चित्रकला माझी वीक असल्यामुळे मी तोंडी सांगण्याचा प्रयत्न जादा करीत असतो, नंतर उगा घाबरल्या खाली करू त्याला शिक्षक जबाबदार नाही. कार्ट विथ द फ्रिक्शनलेस व्हील्स, त्याला चाक आहेत, आणि ती मुलीने कशावर उडी मारली, आता त्या कार्ट वरती उडी मारली. मग 2 आयटम आहे, एक गर्ल आणि एक कार्ट. मग बाळा त्या गर्लचं आलं 40 किलो, मला कार्टचं काही वजन दिलंय का, द मास ऑफ द कार्ट इज 3 किलो. झेप्या की नाही झेप्या, इकडे पाय ना, 3 किलोचं कार्ट आहे की नाही, गर्ल 40 kg, कार्ट 3 kg, M1 आणि M2 आले.
बर, राहिला विषय व्हेलॉसिटीचा. कोणी मला सांगेन का रे ही 5 मीटर पर सेकंड कोणाची व्हेलॉसिटी आहे? गर्लची. मग U1 का U2 रे, का V1 का V2? 1 आणि 2 का आलं का? 1 अगोदरचा 2 नंतरचा. काय असेल तरी गर्लला आपण 1 म्हणूया, कार्डला आपण 2 म्हणूया. मग हे काय रे? वैष्णवीच म्हणणं आहे V1. बाकी अजून कोणी काही पटपट बोला. 1 आणि 2, पहिला ऑब्जेक्ट गर्ल, दुसरा ऑब्जेक्ट कार्ड. तुझं काय म्हणणं आहे? ते काय पटकन बोल. V1 म्हणणं आहे. तुझं काय म्हणणं आहे? हा पटपट इकडं. V1 का बरं? U1 काय मग? हा आता मी चित्र काढतो, इकडे पहा. हे बघ बाळा, सपोज हे कार्ट आहे, कार्ट्यांनो हे काय आहे? कार्ट आहे. आणि नन्ही सी मुन्नी सी प्यारी सी छोटी सी लडकी है. 2 हात 2 पाय वेणी बिनी ओके. म्हणजे कोणी याला बॉय म्हणायचं काही संबंध नाही. म्हणा व्हेरी गुड डायग्राम सर, लय भारी सर. ओके. आता इने याच्यावर जम्प मारली, एवढी चित्रकला काय आपली स्ट्रॉंग नाही. आपण आपलं गपची इमॅजिन करायचं. आता लय शिक्षकाकडून अपेक्षा करण्यात मजा नाही. मग आता बाळा एक ऑब्जेक्ट आहे, एक ऑब्जेक्ट आहे. अरे सर नो ठीक. मग आता याच्यातनं मला काय काय कळालंय, मी लिहितोय बघ बेटा. गर्लचं मासिक नाही, पहिले मी लिहितोय बघ. M1 किती रे बाळा? 40 kg. इज दॅट ऑल राईट? बरं, तुम्हाला सगळं माहिती आहे ना, तुम्ही असल्या ना M1, त्याच्यानंतर तिचा इनिशियल स्पीड आणि तिचा आहे की नाही बेटा? बरं, नंतर M2 म्हणजे आपलं कार्डचे कार्यक्रम कार्ट्यांनो इकडे पहा. M2 U2 आणि बस एवढे आपले प्रमुख उपस्थितीवाले पाहुणे. याच्यातला M1 चा मेळ लागला मला. बर, M2 3 kg. अरे झेप्या की नाही झेप्या? बस. आता U1 U2 V1 V2 ला 2 गोष्टी व्हायला पाहिजे ना, आहे की नाही? जसं की समजा पेन आहे, धपाक कुठं धडकलाय हे जर कळालं तर इथून निघालाय तो स्पीड कन्सिडर करता येईल, आहे की नाही? समजा नुसता सोडला, कुठं गेला माहितीच नाही, धडकलाय का पडलाय का सोडलाय. बरोबर. हा, म्हणून इथे सिच्युएशन काय रे बाळा? तिने कशावरती उडी मारली? स्टेशनरी कार्डवरती, आहे का नाही? कशावरती उडी मारली बाळा? म्हणजे ते कार्ड कशावरती होतं रे बाळा? रेस्ट. म्हणजे मला एक अंदाज लागला कडे काय? कार्डचा इनिशियल स्पीड 0. म्हणजे बाळा U2 इज हे पण कळालं. बर, पुढे ते काय म्हणतात? बर, विथ द व्हेलॉसिटी ऑफ किती रे बाळा? 5 मीटर पर सेकंदने. बरं का, 5 मीटर पर सेकंदने तिने उडी घेतली. मग आता अजूनही मला कन्फ्युजन आहे सर, U1 का V1? आहे का? मग बाळा जेव्हा ती कार्ड मध्ये उडी घेणार आहे बालमित्रांनो, आता लय भारी, हे तर फिजिक्स आहे, म्हणून तर फिजिक्सला गडबड होते सगळ्यांची. हेच तर इमॅजिनेशन. मला सगळ्यांनी सांगा बरं, चित्र पाहून तिने कार्डवरती उडी घेतली, बरोबर? कार्ड एका जागेवरती आहे. आता तिने कार्डच्या बोकांडी उडी घेतलेली आहे, पुढं काय होईल रे? तुटन. एवढी बदडी नाही, तेव्हा किती बारीक आहे ती बिचारी. आता नंतर काय होईल रे पोरांनो? अरे इमॅजिन, अरे मी काय बोलतोय पोरांनो, चेष्टेवर ना घेऊ ही गोष्ट. अरे त्या कार्डच्या वरती ती आली, बर का, गोल्डन पॉइंट शिकवायला चाललोय आता मी. गोल्डन पॉइंट, हे 2 ऑब्जेक्ट म्हणजेच एक ऑब्जेक्ट झाला की नाही झाला? आता त्याला म्हणतात कंबाईंड व्हेलॉसिटी. आता ऍक्च्युली ती त्याच्यावरती जाईन तर चाक आहेत का नाही त्याला? ते चाक पुढे सरकणार नाही. पटकन मला सांगा, झेप्या की नाही झेप्या? येस सर. तर ही व्हेलॉसिटी, त्याला मी मुद्दाम सफिक्स लिहितो, कंबाईंड व्हेलॉसिटी दोघांची. आणि आठवा, तुम्हाला मी फोर्स शिकवत असताना मी तुम्हाला लिहून दिलं होतं फ्री बॉडी डायग्राम. फिजिक्स मध्ये माणूस बाईन चित्रण गण असलं काही नसतं. ऍक्च्युली अ पॉइंट ऑब्जेक्ट, ऍक्च्युली अ पॉइंट ऑब्जेक्ट. म्हणजे बाळा दोघं मिळून एक ऑब्जेक्ट झाले, बस. तू चूक समजलं का नाही समजलं? गर्ल आणि कार्ट मिळून फक्त एक ऑब्जेक्ट झाला, ज्याची कंबाईन व्हेलॉसिटी VC आहे. आता ती कार्ट मूव्ह करते, याचा अर्थ गर्लचा जो स्पीड आहे तोच कार्टचा स्पीड, दोघांचा स्पीड आहे. हे कळालंय का सगळ्यांना? हे कळालंय का सगळ्यांना? म्हणजे फायनल व्हेलॉसिटी हिला तुम्ही काय म्हणायची? V1. त्याला काय म्हणायचे? V2. आलं का लक्षात? तर ते सगळं काय VC. अरे झेप्या का नाही झेप्या? फायनल स्पीड गर्लचा V1 म्हणजेच VC आणि फायनल स्पीड कार्डचा म्हणजेच VC. पटकन सांगा, हे झेपलं का नाही झेपलं? कंबाईंड ऑब्जेक्ट. आलं लक्षात? बर. आणि बाळा तोच तर आपल्याला काढायचं. येस ऑर नो? कम ऑन, कुठे गेलं ते? व्हॉट इज हर व्हेलॉसिटी ऍज अ कार्ड स्टार्ट्स मुव्हिंग? मजा आली की नाही आली?
येस, याचा अर्थ U1 100% काय होता? 5 मीटर. ती 5 मीटर पर सेकंडने कुदली त्याच्यावरती. अरे झेप्या का नाही झेप्या? म्हणजेच तिचा हा काय होता बच्चा? इनिशियल स्पीड. कळालं की नाही कळालं? तिचा फायनल स्पीड, कार्डचा फायनल स्पीड झालेला आहे हे नक्की कळालंय का? डॉक्युमेंट गेलं प्रामाणिकपणे हातवरती करा, किती जणांना समजलं? अरे हे शिकवलेलं समजलं का? सगळ्यांना कळालंय का? नाही कळालं तर रिपीट म्हणायचं, जसं हर्षल ऑनलाईन म्हणला सर रिपीट. अरे कळतंय का? रिपीट म्हणलं ओरडतो का तुम्हाला? मी रिपीट करण्यासाठीच, रेकॉर्डिंगच रिपीटेशन आहे. हा फटाफट लक्ष द्या फक्त. हे बघ बेटा, झालं सगळं. U1 इज, पटकन बोल रे, 5 मीटर पर सेकंड. आले की नाही सगळे कलाकार आपले? संपलं विषय. आता मोठ्याने बोला सगळ्यांनी. काय लावायचं? मोठ्याने. हा पटपट बोला सगळ्यात घुम्यासारखं बघत आहे. मोठ्याने बोल. M1 U1 M2 इज इक्वल टू. कळलं का? एखादं सर डिशूम चापटावला पाहिजे, ते नेहमी आहे का? म्हणून म्हणून फिजिक्स अख्ख्या देशात सगळ्यांना अवघड जातं. कळलं का? तो मोघम कार्यक्रम नाही. काय करते पाहिलं तिला करू? अरे मी काय सांगतोय. हा चला द्या टाकून सगळ्या व्हॅल्यू. M1 40 मल्टीप्लाय बाय बच्चा U1 प्लस M2 मल्टीप्लाय बाय U2. कशामुळे 0 रे? रेस्टोर होतं सर त्या अगोदर. हा कम ऑन इज इक्वल टू M1 40. कम ऑन V1 VC बहुत बढ़िया. कम ऑन M2 3 V2. झेप्या का नाही झेप्या? VC म्हणजे काय रे? कंबाईन. कळलं का? नाही तू नंतर मशीन सर अख्ख्या पुस्तकात VC नाही. साऱ्या गावात जाऊन म्हणशील ते सर तिसरंच काहीतरी शिकवतो. पोरांचा लय खतरनाक बाबाट आहे. इंजिनिअरिंग लेवलचं शिकवतो म्हणतात काही काही. नवीच्या पोरांना कुठं इंजिनिअरिंग लेवलचं शिकवत? अरे ते ऑलिम्पियाड आहे. ठीक. VC ला काय नाव आहे बेटा आपलं? अरे लय अवघड भेटलेत काय काय. आता काय करते बाळा? काही काही आपल्याला कॉम्पिटिशन वाढली पण आपलं गाव अजून तिकडे खाली कॉपरेतच आहे. आपला प्रयत्न चाललाय की नॅशनल लेवलला तुम्हाला सगळ्यांना घेऊन जायचं. अरे कळतंय का? हा तुम्हाला जायचं की नाही सगळ्यांना? हा पहा ती पोरगी हसायला लागली. ओके कंबाईन व्हेलॉसिटी. सो बेटा हा ए कम ऑन 40 इंटू 5 प्लस 3 इंटू 0 इज इक्वल टू 40 इंटू VC. बर नाही नाही याला आपण बघ ना 40 VC आणि 3 VC. कशाला बाळा डायरेक्ट लिहूया ना आपण. अरे 40 VC 3 20 40 आणि 3 43 करून टाकूया ना. कळलं की नाही? कम ऑन VC विल बी 200 बाय 43. अलग लक्षात 43 चा टेबल पाठ पाहिजे आता. 43 इज अ प्राइम नंबर. हाँ तो क्या करेंगे? डरेंगे नहीं बेटा, क्रिएट करेंगे. अरे 45 जा 200 एक नाही है की नाही? मग 43 मला असं वाटतं 4 जा जाऊन जमून जाईल. अरे का नाही जायचं अप्रॉक्सिमेटच आहे ना. अरे 43 4 जा 169. आता बघ आपण करूया 43 4 जा 4 3 जा 12 नाही ना. अलीकडे बघ ना 43 4 जा 4 3 जा 12 कॅरी आली 1 172. 5 जा एक सीडच होणार आहे. अरे 45 जा 200 आहे एक सीड होणार आहे बस 172. 2 डेसिमल 1-2 डेसिमल पर्यंत करायचं. हा हे बघ बेटा म्हणजे ऍक्च्युली 2 डेसिमल पर्यंत आन्सर झालं पाहिजे प्रॅक्टिकली. हा 43 4 झालं बेटा 172. उरले किती रे? 28 उरले ना. ते 43 पेक्षा छोटे. मग आपण काय करतो बाळा? पॉइंट लावतो. मग तुझे जे 28 आहे ते आता किती झाले? आता तुला 280 ला. अरे सिंपल आहे ना, कर ना क्रिएट. 40 ने केलं मला असं वाटतं बाबा 5 जा नाही 6 जा. अरे अंदाज लागतो ना 43 6 जा करून बघ तू. बरं किती सेकंदाची गोष्टी आहेत राव? 2-3. अरे सर नो 6 3 जा 18 कॅरी 1 6 4 जा 24 आणि 1 पाय जमलं नाही जमलं.
चुकलं तर एखादं कमी नाही जादा करायचं. 258 आलं बेटा. मग 43 काय झालं बच्चा? 6चा एक डेसिमल ठेवला तरी बस झालं, कारण तुम्ही 9वीला आहे, इनिशियल आहे. अजून एक डेसिमल आपण करू शकतो. अरे कळतंय का? तिकडे नको ए बाळा, लय नको डोकलो. आन्सर आलं ना बस झालं. तुला हे कंबाईन हे कन्सेप्ट कळणं इम्पॉर्टंट आहे. अरे कळतंय सगळ्यांना? ठीक. सो फायनली कंबाईन व्हेलॉसिटी 4.6. नेहमी काय लिहायचं बाळा? म्हणजे गर्लची काय आणि कार्डची काय ती सगळी एकच आहे. झेपलंय सगळ्यांना? ठीक. आता आपण प्रेझेंटेशन प्ले करू आणि तुम्ही मला सांगा सोपं कशात न वाटतंय. आता पहा, देखो गर्ल, तिचं इनिशियल स्पीड. ओके, ओके. बघायलाच माझी वाटली सर, बाकी काही कळालं नाही. हा ठीक. तर त्याचं मास ऑफ द गर्ल, मास ऑफ द कार्ट. ओके, फॉर्म्युला लावला आपण, टाकल्या तशा व्हॅल्यूज टाकल्या. 4.6 किंवा 65 पुढे. तुम्ही 4.6 केलं चालेल, हरकत नाहीये. तुम्ही सोडवणं फक्त इम्पॉर्टंट आहे. झेपलं नाही झेपलं मग प्रेझेंटेशन इझी आहे का? आपण सोडवतो ते इझी आहे. पाय आपली डायग्राम बिचारी गरीब आहे पण चांगली आहे का नाही? हा, आता पहा बरं. अरे माझ्यावर राहिली नाही सोडवायला? हा बोला. काही काही छोटे असे ट्रिक्स असतात. ट्रिक मध्ये त्या कन्सेप्ट असतात. काय? मोमेंटम कन्झर्वेशन, इनिशियल इज फायनल, ऑब्जेक्ट दोनच. अरे एक तर ते एकमेकाला धडकतील, नाही तर पहिला दुसऱ्यावर धडकल. अरे मी तुम्हाला एक केस सांगत होतो आधी. ते पायावर काय होतंय? अन ऑब्जेक्ट ऑफ मास 1 kg. आता माझी सवय काय आहे का 1 kg ला काय करायचं? सर्कल करायचं. ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, कोणी असू द्या. ऑब्जेक्ट आहे आणि 1 किलोचा आहे. एक पहिला आणि एक दुसरा. याला आपण काय म्हणूया? पहिला. हा. ट्रॅव्हलिंग इन अ स्ट्रेट लाईन विथ अ व्हेलॉसिटी ऑफ किती रे बाळा? 10 मीटर पर सेकंड. बरं का? मग बाळा 10 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी कोणाची रे? ऑब्जेक्टची. पण मला अजून माहित नाही इनिशियल फायनल. आपण सगळं निवांत चालायचं बघ. पुढे परीक्षेत नाही गोल गोल करायची बरं का, तुम्हाला कळण्याकरता करतोय मी इथं. बर, ऑब्जेक्ट चाललेला आहे 10 मीटर पर सेकंडने. सध्या तुम्हाला वाटतंय व इनिशियल आहे त्याची. पुढे कोलाइड्स विथ अँड स्टिक्स टू. धडकला पण आणि दोधील एकजान झाले पण. कोणासोबत तरी. मग हा कंबाईन व्हेलॉसिटी. तो धडकला पण आणि चिटकला पण. आपण नाही का एखादा गोळा घे मातीचा, हान भिंतीला, काय होईल? चिटकल ना. अरे लक्षात आलं का नाही? म्हणजे दोन्ही ऑब्जेक्ट काय झाले? हम दिल दे चुके सनम. कंबाईंड व्हेलॉसिटी. हा, आता पुढे स्टिक्स टू स्टेशनरी वुडन ब्लॉक, ज्याचं मास किती आहे बच्चा? 5 किलो. मग आता मला सांगा बालमित्रांनो, 5 किलोचा कोण आहे रे? लाकडाचा ब्लॉक. एक ऑब्जेक्ट आहे, एक ब्लॉक आहे. डिटेक्ट झालं का नाही झालं? मग डायग्राम काढायचं रे. तर तुम्हाला सगळ्यांना अशी डायग्राम येईल का नाही? हे बघ, तू असं इमॅजिन कर ना की बाळा एक ब्लॉक आहे हा, ओके, आणि एक ऑब्जेक्ट आहे का बॉ, हे गोळा आहे. डिशूम गेला आणि चिटकला. अरे इमॅजिन झालं की नाही? फेकला. म्हणजे हे इनिशियल आणि फायनल. मी तुम्हाला बोललो का नाही फायनल काय आहे हे कळलं? काय इनिशियल घ्यायचं? अलग लक्षात. म्हणजे बेटा हा जो बॉल आहे आता काय होईल? टुकुट 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 ढिशक्या याच्यात घुसून जाईल. अरे लक्षात आलं का? म्हणजे दोधील एक जाम झाले. आणि मग काय होईल आता? कोणती? दोघांची कंबाईन. अरे झेप्या का नाही झेप्या? ओके. आता तो घुसला काय चिटकला काय ते सगळं सारखंच आहे. चित्राकडे जाऊ नका. स्टिक्स तो चिटकला, दोघांची कंबाईन झाली. ठीक. चला आता सगळं लिहा बरं पटपट. मी कसं लिहू? ऑब्जेक्ट. अच्छा, तुम्हाला इथं कसं मांडे सगळ्यांना माहिती आहे. पटपट बोला. काय काय लिहायचं इथं? बहुत बढिया. M1 U1 V1. बस एवढं सिंपल आहे. चला, ऑब्जेक्टचं मास 1 किलो लिहिलं इथं 1 किलो. कमान पुढे. व्हेलॉसिटी 10 मीटर. आता कळलं का नाही का तो 10 मीटर चालला होता? म्हणजे U1 इज 10. दिस टाइम U1 इज कमॉन. त्याचा फायनल स्पीड, कंबाईन व्हेलॉसिटी का 0? कन्फ्युजन आहे अजूनही. ऐका ना, जसा विचार करू तसं बघ ना तू. आता हा ऑब्जेक्ट त्याला चिटकला, गेटिंग? मग त्याचा फायनल स्पीड 0 झालाय का? चिटकलाय म्हणजे झाला. परंतु ते दोघही मूव्ह झालेले आहेत ना पुढं. वाचूया ना प्रश्न आपण, बघ ना. दे बोथ मूव्ह ऑफ टुगेदर. मला काय डिटेक्ट झालं?
दे बोथ मूव्ह ऑफ टुगेदर इन द सेम स्ट्रेट लाईन. बाळा ते जर का दोघंही मूव्ह करत असतील तर त्याच्या फायनल स्पीडला 0 कसं केलं आपण? तो थांबलेला नाही. आपण शेणाचा गोळा आहे, मातीचा गोळा आहे, आपण असा भिंतीला मारला आणि चिटाकला, मग काय भिंत पळती का? हा, म्हणून इथे हे मात्र पळतंय ब्लॉक. दे बोथ हॅव स्टार्टेड मुव्हिंग. V1 काय झाला रे? अरे आता कळाला का V1 VC का झाला? वाचा आणि समजून घ्या. पुढे M2 5 किलो. पुढे U2. आता इंटरेस्टिंग आहे. U2 इनिशियल स्पीड ऑफ द ब्लॉक. ब्लॉक कसा होता म्हणलेत का तसं? येस. हे काय बेटा आहे बघ ना, बघ नुसता ब्लॉक नाही, तो कसा होता? तो एका जागेवर होता. म्हणजे बच्चा ब्लॉक वॉज. आता चित्रात तर मला मी जर का असं दाखवलं तर मला काय करावं लागेल? अरे बापरे, सगळं स्क्रीन झालं. चल परत डायग्राम काढू, हरकत नाही. मी तर अशी डायग्राम काढतो. तिकडं बघ, हे बघ, काही नाही, 2 मिनिट जातील, काही पाप झालं नाही. हा ऑब्जेक्ट होता की नाही आपला? आपण काय म्हणू? आफ्टर. काय झालं बाळा? बोल बोल बोल. आफ्टर काय झालं? हा याच्यामध्ये चिटकला, घुसला किंवा स्टिक झाला, आणि बोथ आर मुव्हिंग विथ द VC जी आपल्याला काढायची. अलग लक्षात. मी असं म्हणूया का VC इज इक्वल टू व्हॉट? क्वेश्चन मार्क. हा ब्लॉक अगोदर काय होता बाळा? ऍट रेस्ट. अलग लक्षात. बर, मग तुला माहिती पटपट बोला. M1 U1 V1 U2 आणि V2 आणि लिहा पटपट. M1 1 kg. हा. U1 10 मीटर पर सेकंड. कम ऑन. पुढे V1 हा VC. कम ऑन. M2 हा U2 V2. काय बरं मजा आली की नाही? आहे का काय अवघड याच्यामध्ये? हा, पुढे सगळ्यांनी आता आन्सरच्या स्टेप्स मोठ्याने बोला. अरे बोल. P इनिशियल इज पुढची स्टेप इज इक्वल टू प्लस झेपे टाका व्हॅल्यू सगळ्या. M1 1 मल्टिप्लाय बाय U1 10 प्लस M2 मल्टिप्लाय बाय U2 प्लस M1 V1 प्लस M2 मल्टिप्लाय बाय. झालं. मग आता हे तर 0च आहे. लेफ्ट हँड साइड झाली. 1 VC 5 VC झाले 6 VC. मग बाळा VC काय झाला रे? म्हणजेच 2 5 जा 2 3 जा म्हणजेच काय रे बाळा? 1.20 म्हणजे 6 अरे काल का? अरे 3 1 जा 3.20 3 6 जा 3 6 जा 1.67 किंवा 1.66 लिहिलं तरी काही पाप नाही. झेपलं का नाही झेपलं सगळ्यांना? ठीक आहे. आता आपण प्ले करू प्रेझेंटेशन. मलाच म्हणायचं काय आता? तुमच्याकरता मलाच म्हणायचं फादर ऑफ फिजिक्स. बेटा फादर ऑफ द फिजिक्स मला वाटतं कोर्टनी वॉल्स आहे, इफ आय एम नॉट रॉंग. कोर्टनी वॉल्स पाहायचं गुगलवर, पाहू पाहू. नाही रॉंग इन्फॉर्मेशन देण्यात मजा नाही. फादर ऑफ फिजिक्स बरेच आहेत. इसाक न्यूटन, गॅलिलिओ गॅलिली, अल्बर्ट आइन्स्टाईन आर ऑफन कॉल्ड फादर ऑफ फिजिक्स. पहा फिजिक्स किती लकी आहे, त्याला 3 फादर आहे. येस, लय भारी आहे. माझ्याकडे आहे, घरावर ठेवलेलं आहे. आता पहा टोटल टोटल मोमेंटम इनिशियल इज टोटल मोमेंटम फायनल. झालं, व्हॅल्यूज टाकून द्यायच्या. व्हेरी इझी. नाही ते चुकलंय. 1.66 पाहिजे, बरोबर ना? 66. ओके ठीक. चला
आता हा क्वेश्चन तुम्हाला असं वाटतं का की सर आम्ही ट्राय करू शकतो की आम्हाला सोडवता येईल? सांगा बरं तुम्ही. चला आपण डोकं लावू. कमॉन. हे बघ ना, टू ऑब्जेक्ट्स. पाहिलं ते संस्कार. अरे तुला काही संस्कार आहे का नाही? टू मासेस, टू ऑब्जेक्ट्स ऑफ द मासेस 100 ग्रॅम आणि 200 ग्रॅम. आता तुला एक गोष्ट माहिती आहे कसं मांडायचं, पटपट बोला. M1 U1 V1 M2. आता डेटा पाहायचा, चित्र काढायचं गरज पडली तर आणि लावायचं. थांब आता 100 ग्रॅम आणि 200 ग्रॅम. मग आपण इथं काय लिहू बच्चा? 100 ग्रॅम्स. पण त्याला काय केलं पाहिजे? बहुत बढिया, 1000 kg. म्हणजे काय बोलले बच्चा? कमॉन 0.1 झालं का? बरं दुसरं काय होतं बाळा? हा 200 ग्रॅम म्हणजेच काय रे बाळा? 1000. एखादा 2000 डिवाइड करायला बसलाय म्हणजे काय झालं? 0.2. हा इथपर्यंत काय आलं मला? पुढे आर मुव्हिंग अलॉंग द सेम लाईन अँड डायरेक्शन. म्हणजे काय रे बेटा? ते दोघं काही चालले एकाच डायरेक्शन मध्ये. झेप्या का नाही झेप्या? एक जण मागे एक जण पुढे असे चालले विथ द सेम डायरेक्शन विथ द व्हेलॉसिटीज ऑफ 2 मीटर पर सेकंड आणि 1 मीटर पर सेकंड. आता चित्र पाहून मला सांगा ना, दोन कोणाचे असेल? याची दोन असायला पाहिजे ना. अरे कळतंय का? अरे त्याच्याशिवाय ते धडकायचेच नाही ना. अरे याची वन आणि त्याची टू ते भेटायचेच नाही. अरे धडक झाली पाहिजे की नाही? कळतंय का? मग पुढे जाऊन धडकतील ना कुठेतरी ते. अरे कळतंय की नाही? चला मग काय लिहू रे, पटपट बोला. U1 इज आणि U2 इज. अरे झेपलं का नाही? पुढे दे कोलाइड अँड आफ्टर द कोलिजन. ते धडकले पुढं आणि आफ्टर अय सुतार कानाला पेन लावलाय त्याने, काय करतील? अँड आफ्टर कोलिजन फर्स्ट ऑब्जेक्ट मूव्स ॲट द व्हेलॉसिटी ऑफ 1.67 मीटर पर सेकंड. धडकल्याच नंतर आता पहा, तर 11वीला गेल्याच नंतर तुम्हाला असे उदाहरण आहेत की ऑब्लिक कोलिजन. बरं का, सध्या आपण चित्र दाखवायचं का भाऊ? सरळ एका रेषेच पुढे गेले. आलं लक्षात? तर परत एकदा, हा तुझा फर्स्ट ऑब्जेक्ट, सेकंड हा फर्स्ट आणि हा. अरे का सगळ्यांना? असं आपण अज्युम करू बरं का. ते काय आता चिटकलेत का मला सांगा? कुठे तसं काय म्हणले ना, फर्स्ट ऑब्जेक्ट मूव्स विथ दिस. अरे पहिला असं म्हणजे सेपरेट असणार ना दुसरा. हा जर का त्याला चिटकला असतं ते काय म्हणले असते की बाबा कोलाइड अँड स्टिक टुगेदर. असं काही नाहीये. अलग लक्षात? चला मग बोल बरं बेटा, आता काय करायचं? पहिला विथ दिस म्हणजे पहिल्याचा काय दिला बच्चा? V1. अरे पहिला या स्पीडने चालला ना. अलग लक्षात? म्हणजे पहिल्याचा हा फायनल स्पीड आहे. ऑब्विसली दुसऱ्याचा काय काढायला लागणार आहे आपल्याला? हा अरे कालक नाही काल सम डिटरमाइन व्हेलॉसिटी ऑफ सेकंड ऑब्जेक्ट. म्हणजे काय काढायचं बच्चा आपल्याला? अरे पहा बरं, सोपं वाटतंय का डोक्यावरून चाललंय? थोडं पटपट बोला. अरे झेपतंय का नाही? संपलं. V1 किती आहे बेटा? 1 पॉइंट. आणि हा आपल्याला काढायचा. आता सगळेजण बोला बरं कॉन्फिडेंटली, हाऊ टू सॉल्व्ह. पटपट बोला. पाहिलं कसं मेल्यासारखा आवाज आहे? अरे P इनिशियल इज P फायनल. मोठ्याने बोल. M1 U1 प्लस M2 इज इक्वल टू प्लस M2. चला M1 0.1 मल्टिप्लाय बाय U1 इज 2, M2 0.2, U2 1 1 चाललंय ना, इज इक्वल टू M1 0.1 V1 1 पॉइंट प्लस M2 मल्टिप्लाय बाय V2. सिम्प्लिफाय करा. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. 0.2 इंटू 2 आपलं 0.1 इंटू 2 पॉइंट
अरे 2 1 2 इकडं प्लस 0.21 0.2 0.1 into 1.67 0. अरे डेसिमल पॉईंट अजून अलीकडे येईल ना. अरे कळतंय की नाही. प्लस 0.2 V2 झालं. कम ऑन 0.2 प्लस 0.2 0. ते पॉझिटिव्ह काय करू, अलीकडे आणू ना. अरे याला फक्त अलीकडे आणलं मायनस, पलीकडे काय बेटा. चला मग आता 0.4 मायनस 0.167 0.167 10 minus 7 3 9 minus 6 3 आणि 3 minus 1 2. अरे का लगा 0.233 काय आलं बच्चा 0. तो मल्टीप्लाय वाला 0.2 काय करू. अरे कळतंय की नाही. अरे कळतंय की नाही. दिस इम्प्लाइज माय V2 विल बी. आता 0.2 चा टेबल पाठ करत नाहीत आपण, मग एक डेसिमल पुढे सरकू ना. मल्टिप्लाय डिवाइड बाय 10. अरे कळतंय का. मल्टिप्लाय डिवाइड बाय 10. हा एक डेसिमल पॉईंट पुढे गेला आणि हा झाला 2. आणि आता आन्सर येऊन जाईल बाळा. कम ऑन 1.2 1 जा 2 2 6 जा 12 1.16 मीटर्स पर सेकंड. थोडं इमॅजिन कर बरं. पहिला ऑब्जेक्ट 2 मीटर पर सेकंडने दुसऱ्या ऑब्जेक्टला धडकला होता. दुसरा ऑब्जेक्ट 1 मीटर पर सेकंडने चालला होता. मागच्याने येऊन त्याच्यावरती प्रेम केलं. मग आता तो काय जादा स्पीडने पळणार का कमी. जादा होईल का कमी. अरे जादा होईल ना. पाय बरं झाला का. इनिशियल स्पीड 1 होता आणि फायनल किती आला 1.16. थोडा अंदाज आला का बाबा बरोबर चाललंय हाय खरंय. अरे कळतंय का नाही. तर काय नुसतं फिजिक्स मोगम आहे का बेटा. फॉल इन लव्ह विथ फिजिक्स. तो फेवरेट सब्जेक्ट माझा नाहीये. माझा भाचा, त्याचा विषय असा आहे की मी 2017 पासून फिजिक्स शिकवायला लागलो. 2017 जेव्हा होता खतरा. कोणासाठी. माझा भाचा होता 12वीला. त्याने फिजिक्सच्या पुस्तकाच्या मागच्या पानावर लिहिलं होतं फिजिक्स इज व्हेरी बोर सब्जेक्ट. काय लिहिलं होतं त्याने. फिजिक्स इज व्हेरी बोर सब्जेक्ट. मग मी त्याला विचारलं तुला का बोर जातो. मामा काही विचार म्हणला, हा प्रश्न विचार नको आणि तू ये म्हणला. आता वैताग दिलाय म्हणलाय फिजिक्सने मला. मग मी आपला शांतपणे विचार केला. म्हणलं बा लेकरू म्हणतंय म्हणजे वैतागलं. आणि पर्टिक्युलर सायंटिस्ट लिहिलं होतं काहीतरी कोटनी वॉल्स असं काहीतरी सायंटिस्ट आहे तोच कोटनी वॉल्स. टीचर्स हु मेक फिजिक्स बोरिंग आर क्रिमिनल्स. काय लिहिलं होतं बेटा. टीचर्स हु मेक फिजिक्स बोरिंग आर क्रिमिनल्स. मग मी म्हणलं आपण तर काय क्रिमिनल नाही, आपण याला काय बनवू इंटरेस्टिंग बनवू. मग आता होपफुली तुमच्यासाठी बनलंय का नाही. हाला हा म्हणायचं सर समोर काय सरला नाराज करायचोय. हा ठीक. चला आता पहा बरोबर हा क्वेश्चन सोडवायचा आपल्याला. कसं सोडवणार आपण. इंटरेस्ट आहे ना. अरे इंटरेस्ट क्रिएट झाला की नाही याला. हा पहा बरं आता. 2 objects each of mass 1.5 kg are moving in same straight line but in opposite आहे. अच्छा मग काय होतं एकाच लाईन मध्ये चालले होते. मग आपण एक चित्र काढू शकतो का. यस. कसं काढू. हे बघ एक स्ट्रेट लाईन आहे बाळा. हा पहिला ऑब्जेक्ट आणि हा ओके पहिला दुसऱ्याच्या माग. अरे बापरे डायग्राम चुकली. आता सिच्युएशन कशी बेटा. हा आता मगाशी लव्ह मॅरेज होतं आता अरेंज मॅरेज आहे. अरे काय हम दिल दे चुके सनम. आता अरेंज मॅरेज एकदम. मगाशी काय होतं 1 साइडेड लव्ह स्टोरी. ही डबल साइडेड लव्ह स्टोरी. ठीक. आता दोघं काय करतात अप्रोच करतात. अरे काय सगळ्यांना गेटिंग
ठीक आहे. मग आता सध्या एंगेजमेंट सेरेमनी, मग थोड्या दिवसात त्यांचं काय होईल, पुढे त्यांचं लग्न होऊन जाईल. ओके ठीक. मग डिस्काउंट ठीक आहे. दे हॅव अप्रोच्ड, टक्कर झाली. जवानी जवानी से टकरा गई मेरे रश के कमर, तूने पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया. धपाक. लग्नानंतर तुम्हाला माहितीये भांडणं, हजबंड वाईफ, मम्मी पप्पा काय काय तांब्यान परात. अय अरे एवढं इंटरेस्टिंग चाललंय, तू कुठं पाहतो हे पाय. आर गेटिंग. तर या अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे. आता लक्ष दे, तुम्हाला माहितीये स्टोरी का आली का, घरोघरी आहे सर, त्यात काय कळायचंय. हा लिहा पटपाट. काय काय M1 U1 मोठ्याने, M2 V2. ओके. 2 ऑब्जेक्ट्स इच ऑफ द मास, म्हणजे काय करू, बहुत बढ़िया. 1.5 kg and 1.5 kg. पुढे moving in the same straight line, opposite directions. Okay. Velocity of each object is 2.5 meter per second. याचा अर्थ काय रे, ही अडीच काय, दोघांचा यू. मग अशीच बोलून अरेंज मॅरेज 36चे 36 गुण जुळले. अरे बरोबर आहे का नाही. हा नंतर 3 आणि 6 36 चा आकडा, भांडण नंतर हा सगळे गुण जुळले. आता पहा, अडीचनी चालले होते दोघं. पहा आता, U1 इज ऑल्सो 2.5. कम ऑन, U2 इज ऑल्सो. ओके पुढे, बिफोर द कोलिजन ड्युरिंग विच, बर का, म्हणजे लग्नाच्या आधी, ड्युरिंग विच दे स्टिक टुगेदर. शुभमंगल सावधान. व्हॉट विल बी व्हेलॉसिटी ऑफ कंबाइंड ऑब्जेक्ट आफ्टर कोलिजन. ते काय झाले रे पोरांनो, स्टिक झाले. म्हणजे तांब्या आणि परातचा कार्यक्रम नाहीये, काल का, म्हणजे हे चित्र योग्य होतं. अरे काल का, सुखी संसार चाललाय पूर्ण, आपण बळच भांडणं लावले. काल का पाप केला असता आपण. सोयी तर काय म्हणूया, VC. अरे झेप्या की नाही झेप्या, म्हणजे हे पण चित्र होऊ शकत होतं. तर तुमच्या लक्षात येतं की मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. हा तर बळच घटस्फोट काय त्यांचा करू नका. तर कंबाईन असं वाचायचं आणि चित्र ड्रॉ करायचं. गेटिंग ठीक. चल बेटा आता काय करूया पुढे, कम ऑन. नाही नाही, अगोदर काय करायचं. अच्छा हे राहिले का आपले, येस व्हेरी सॉरी. बोला बरं. येस V1 आणि V2 सुखी संसार आहे सर. ओके VC. हा पुढे बोला, पुढची स्टेप. येस मोठ्याने, P इनिशियल. हा पुढची स्टेप प्लस इज इक्वल टू M1 V1 प्लस V2. हा द्या बरं व्हॅल्यू टाकून. M1 इज 1 पॉइंट, U1 इज प्लस M2 इज, U2 इज बर इज इक्वल टू M1 इज 1.5 VC प्लस M2 इज 1.5. मी थोडं डायरेक्ट लिहिलं. अरे का लगा झालं बेटा. आता मात्र इथे दिस इज हॅपनिंग 2 टाइम्स. अरे सॉर नो, मग आपण काय करूया, 1.5 इंटू 2.5 एकदा करू काय काय, किंवा 2.5 कॉमन घेतला कसंही करू आपण. अरे गेटिंग 2.5 ला कॉमन घेऊ ना. मग आतमध्ये काय राहील बेटा, प्लस. अरे कालक नाही काल, 1.5 + 1.5 3 सोपं जाईल ना आपल्याला ते. अरे कालक नाही काल. हा 1.5 VC आणि 1.5 VC 3 VC. बरं इकडं 1.5 + 1.5 काय झाले 3, आणि 2.5 शी मिळू का 7.5. हे अरे पटपट बोला राव, कळतंय का नाही. कम ऑन, माय VC विल बी
7.5 अपॉन कमॉन 3 2 जा 6 एक उरला डेसिमल लावून टाका 3 5 जा मीटर पर स्पीड वाढला कमी झाला काय झालं नेमकं पावर कॉन्स्टंट राहिला सुखी संसार मी आधीच म्हणलो ना अरे कळतंय का अरे अडीच ते भेटले काय काय हा तुझा क्वेश्चन भारी आहे तर बेटा ते डिपेंड आहे ना आता हे ज्या पद्धतीचा क्वेश्चन आपण सोडला अशा व्हॅल्यूज आपल्या आल्या सो वी हॅव टू ऍक्सेप्ट अडीच आणि धडकल्याच्या नंतर कोणत्या तरी एका साईडला तर तुझा क्वेश्चन भारी सर नेमकं कुठं आन्सर काय आलं पॉझिटिव्ह बर पण आता इथं कन्फ्युजन आहे बेटा कशामुळं वी कॅनॉट डिसाइड द साईड हा तिचं म्हणणं बरोबर आहे बायकोच्या साईडनी संपला विषय ए यार कळतंय का सम सगळ्यांना ठीक आहे दिस इज अवर आन्सर ओनली सो महत्वाचं काय सोडवणे 11 मध्ये डायरेक्शन मॅटर करते पण आता त्या पद्धतीचे क्वेश्चन असं आहे बघ पहिला ऑब्जेक्ट हा दुसरा ऑब्जेक्ट दोघे इनिशियल वेलॉसिटीने धडकले बर लावून टाकला आपण सगळ्या व्हॅल्यूज हा तर आपलं काय राहिलं होतं पोरांनो एक्स्ट्रीमली सॉरी डायरेक्शन माझ्याकडून काय लिहायचं राहिलं डायरेक्शन मी बोलता बोलता काय विसरलो मी तुम्हाला शिकवतोय किती वेळच्या पासून पण मी विसरून गेलो बेटा एकाची पॉझिटिव्ह तर दुसऱ्याची काय घ्यायला पाहिजे नव्हती का काय मिस्टेक झाली माझ्याकडून अरे झेपलं नाही झेपलं सगळ्यांनी स्टार मार्क करून लिहा फास्ट पटकन लिहा व्हाईल सॉल्विंग म्हणजे तुमच्याकडून ही मिस्टेक होणार नाही व्हाईल सॉल्विंग न्यूमरिकल्स ऑन कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम while solving न्यूमरिकल्स ऑन कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आता बरोबर आहे त्याच्यामुळे कन्फ्युजन क्रिएट झालं काल का प्रॅक्टिकली सुद्धा असं व्हायलाच नाही पाहिजे म्हणजे अडीचने आला तर धडकल्याच नंतर हेच योग्य होतं काय का तो फायनल स्पीड 0 होतोय प्रॅक्टिकली सुद्धा while solving numericals on conservation of momentum always show direction and put signs accordingly SIGNS signs accordingly अलग लक्षात डायरेक्शन दाखवा आणि अकॉर्डिंगली सायन्स टाकून द्या याला स्टार मार्क करा हायलाइट करा तू जेव्हा नोट मेकिंग करशील ना याला स्टार मार्क कर हायलाइट कर आणि हवं तर एक्झाम्पल लिही एक्झाम्पल असं लिही ना हवं ते चित्र काढून घे बरं तू है ना खाली लिही एक्झाम्पल आणि हेच पॉप्युलर सम याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही एक्झाम्पल म्हणून असं लिही बरं का याची केस आहे आणि दुसरी केस कोणती होती बेटा अप्रोचिंग वाली अरे अलग लक्षात मग तिकडे बघ रे समजा धडक तर इथं पण होणार आहे आणि धडक तर इथं पण होणार आहे लक्षात आलं का तर इथे काय म्हणायचं संस्कार हा U1 आणि हा आता इथं हा U1 याला काय म्हणायचं बेटा कारण याला पॉझिटिव्ह बोललो होतं त्याला निगेटिव्ह आणि याला निगेटिव्ह बोलतो त्याला काहीतरी एक अलग लक्षात अरे असं केल्यावर लक्षात राहील ना सिया का आलं का काय इम्पॉर्टंट आहे बाळा डायरेक्शन इज इम्पॉर्टंट आणि आय एम एक्स्ट्रीमली सॉरी का शिकवता मी ते डायरेक्शन लिहायला विसरलो तुम्ही विसरायचं नाही सो काय होईल बेटा त्या मायनस मुळे फायनल आन्सर विल बिकम 0 फायनल आन्सर विल बी 0 गेटिंग सो दोघं काय होतील बेटा स्टिक होतील आणि स्टॉप होतील अडीचने आला धपक धडकल्याने काय झाले फायनल स्पीड 0 होऊन गेला बात खतम आता पहा बरं 2 hockey players of opposite teams while trying to hit a hockey ball on the ground चला आपण याला सोडू हा आता विथ द साइन व्यवस्थित जायचं ओके पहा आता 2 हॉकी प्लेयर आहे बाळा ऑपोजिट टीमचे while trying to hit a hockey ball on ground collide बरं का दोघं काय झाले धडकले कोलिजन झाली अँड इमिडिएटली बिकम एंटँगल्ड स्टिक झाले एंटँगल म्हणजे काय ते काय झाले दोघं
बॉल मारायला नादात धडकले आणि एकमेकाला स्टिक झाले. बर, वन हॅज अ मास ऑफ 60 kg. बर, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, आपण इकडे काय लिहितो बेटा? M1 U1 V1, M2 U2 आणि V2. स्टोरी इथपर्यंत कळाली का नाही? की बाळा दोघं एकमेकांना धडकले आणि स्टिक झाले. बर, तुम्हाला पुढचं हे लगेच कळलं असेल की VC काढा, किंवा कदाचित असंही म्हणू शकतो बरं का, देअर कंबाईंड व्हेलॉसिटी. आपल्याला माहित, बघू. वन हॅज द मास ऑफ किती रे बेटा? 60 kg. आपण M1 ला काय म्हणू? एकाचं 60. बर, अँड दॅट वन वॉज मुव्हिंग फास्टर विथ द व्हेलॉसिटी ऑफ 5 मीटर पर सेकंड. चला चित्र काढतो मी. मला सांगा, पा अशी भयानक भीती वाटती चित्र काढताना. हे पहिलं चाललंय, हे बघ, हे दुसरं चाललंय. अरे बरोबर आहे की नाही? काय झालं? धडक, एनटँगल, आणि मग निबाड टाकारले. अरे काल का? हे दोघं मिळून काय झाले? आता एक ऑब्जेक्ट झाले. अरे काल नाही? हा, धडक झाली. तर एकाचं 60 किलो, आणि ते काय म्हणतात? वॉज मुव्हिंग फास्टर विथ द व्हेलॉसिटी ऑफ 5 मीटर पर सेकंड. बाळा, हा कितीने चालला होता? पाय, म्हणजे हा त्याचा निश्चितपणे, अरे कॉमन सेन्स येणार राव. म्हणजे U1, यार तुम्हाला नक्की डिटेक्ट होतंय का नाही? हा, पुढे. व्हाईल ऑदर हॅज अ मास ऑफ 55 kg. मग इथं काय लिहू? हा, पुढे. अँड वॉज मुव्हिंग फास्टर विथ द व्हेलॉसिटी ऑफ 6 मीटर पर सेकंड. बहुत बढ़िया. हा काय झाला बच्चा? -6. अरे का आलं का नाही? का मायनस? सर या डायरेक्शनला पॉझिटिव्ह बोलल्यामुळं हिला आपण निगेटिव्ह बोललो. असं काही नाही सर, आपण हिला निगेटिव्ह बोललो असतो तर हिला पॉझिटिव्ह बोलावं लागतं. दॅट्स इट. मग काय लिहू बाळा याला? U2 इज, चला पुढे, टुवर्ड द फर्स्ट प्लेयर इन विच डायरेक्शन. बघ अथर्व, आलं का? विच डायरेक्शन अँड विथ व्हॉट व्हेलॉसिटी विल दे मूव आफ्टर दे हॅव बिकम एंटँगल्ड. आता इंटरेस्टिंग आहे. आपण अज्युम करू ही डायरेक्शन आणि याला म्हणू कंबाईंड व्हेलॉसिटी. आपला आन्सर पॉझिटिव्ह आला समजायचं आपली डायरेक्शन करेक्ट होती. आपला आन्सर निगेटिव्ह आला समजा आपली डायरेक्शन रॉंग होती. झेप्या की नाही झेप्या? अरे काल नाही काल? आपण ओरली डिटेक्ट नाही करू शकत. ओरली आपण कसं डिटेक्ट केलं असं सांगू तुम्हाला. ऐका, दोघांचंही मास सेम आहे. इमॅजिन कर, हे प्रश्न दे सोडून. दोघांचंही मास सेम आहे, पण दोघांचा स्पीड कमी जादा आहे. एकाचा 5 आहे आणि एकाचा 6 आहे. कोणी कोणाला रेटला असतं रे? 6 वाली रेटला असतं अलीकडं. अरे काल नाही काल? इथं दोघांचे मासेस डिफरंट आहेत, अलग लक्षात, आणि व्हेलॉसिटी पण डिफरंट आहे. म्हणून आपल्याला ते फायनली कळेल मी काय बोललोय. काल की नक्की? सेम मासचे असते, एक जादा स्पीडने असतात, कमी स्पीडने असतात. याने याला इकडं थोडंसं नेलं असतं, म्हणजे स्टिक झाल्यावर दोघं इकडे मूव्ह झाले असते. अलग लक्षात. समजा हा पहिला आणि हा दुसरा, आणि हा स्पीड मध्ये आणि हा कमी स्पीड मध्ये. मग आता काय झालं असतं? याने थोडस याला इकडे रेटून स्टिक होत असं नेलं असतं. कळतंय का? ठीक, चला. मग आता V1 आणि V2 बोथ आर, आन्सर पॉझिटिव्ह आलं समजायचं. काय बरोबर आहे? डायरेक्शन बरोबर आहे. निगेटिव्ह आलं समजायचं, उलटी करून टाका डायरेक्शन. कळलं का? दिस वॉज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आता पहा, चलो लेट अस सॉल्व. बोला पहिली स्टेप. P इनिशियल इज, बोला पुढे. Come on, next. 60. U1 is plus 55 minus 6. M1 is 60 multiplied by VC plus 55 multiplied by, चलो नेक्स्ट. 60 into 5 झाले, प्लस इंटू मायनस होईल मायनस. 6 5 जा
30, carry 3, 6 5 जा 30 and 3 33, which is equal to 60 VC and 55 VC, 115 VC. अरे yes or no? Okay. 300 minus 330 minus upon, अरे आपण लगेच ते 115 काय केला, डिवाइड, which implies, आता भाग जाईल का नाही, जाईल ना. 5 6 जा 5 2 जा 10 आणि 5 3 जा 15. बोला. व्हीसी पहिली गोष्ट म्हणजे काय आला, निगेटिव्ह. याचा अर्थ हा, दिस इज युअर व्हीसी, करेक्ट डायरेक्शन. एक्झाम मध्ये असलेच का करेक्ट डायरेक्शन, एक्झाम मध्ये लिहायचं डायरेक्शन ऑफ, म्हणजे कंबाइंड वेलॉसिटी या फिर एंटँगल वेलॉसिटी इज इन द डायरेक्शन ऑफ सेकंड प्लेयर, सेकंड प्लेयरच्या डायरेक्शनने. अरे हे कळलं का सगळ्यांना, हॅव यू अंडरस्टूड द क्वेश्चन. चलो मग प्रेझेंटेशन करू प्ले आता. आन्सर काय लिहिणार, -6/23, म्हणजे तो फ्रॅक्शन फायनली काय येईल, -0.26. द टू एंटँगल्ड प्लेयर्स विल मूव्ह टुवर्ड्स द लेफ्ट, दॅट इज इन द डायरेक्शन ऑफ सेकंड प्लेयर. एक्झामिनरला लेफ्ट बिफ्ट नाही, एक्झामिनरला काय घेणं आहे, इन द डायरेक्शन ऑफ सेकंड प्लेयर यू मस्ट राईट. अरे कळतंय का सगळ्यांना, स्टेट द लॉ, फायनली संपले. अरे जमेल ना सगळ्यांना. अरे थेरी क्वेश्चन्स काय, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय आहे, नंबर ऑफ द बॉडीज आर इंटरॅक्टिंग विथ इच अदर. सध्या आपण 2 बॉडीज घेतो, ते काय 2 बॉडीसाठी नाही. अरे ऑल द बॉडीज काय, इनिशियल मोमेंटम इज ऑलवेज फायनल मोमेंटम प्रोव्हाइडेड दॅट देर इज नो एक्सटर्नल फोर्स ऍक्टिंग बिटवीन देम. अरे कळतंय का. आणि न्यूटनच्या सेकंड लॉने आपण हे प्रूव्ह केलं होतं, आठवतंय का सर्वांना. ओके, सो शॅल वी स्टॉप हियर बेटा. ठीक. सो फायनली वी हैव